माझी जन्मठेप भाग 121. हा भाग मनोज लक्ष्मण भावे यांनी आपले पिताश्री कै लक्ष्मण सदाशिव भावे यांच्या स्मरणार्थ प्रायोजित केला आहे. ह्या पहिल्याच टोळीच्या ह्या प्रतिकाराने पुढे ज्या शिखांच्या आणि इतर राजबंदीवानांच्या टोळ्या आल्या त्यांना कामाविषयी फारसा त्रास पडला नाही. तरी सुद्धा मधून मधून कोणातरी लहान सहान राजबंदीवर बळ करून बारीक कामाचा दर वाढविण्याचा प्रयत्न करी. कधी हे राजबंदीवान 3 पाऊंड दोरखंडे तेव्हाच संपवतात म्हणून 4-5 पाऊंड केली पाहिजेत म्हणून आज्ञा सोडी. कधी छिलका वाढवी, कधी हळूच कोणास तरी कोलूवर धाडण्याचा बूट काढी. परंतु राजबंदीवानातील कामाचा दर वाढवला की ते त्याचा प्रतिवाद करून त्यास काम करीत नाही असे सांगत आणि बारीने त्याचे शेवटचे शस्त्र वेत मारीन हे काढले की सर्वच काम सोडू म्हणून धाक घालीत. राजबंदीवानातील झुंजार पक्षाने बारीची डाळ शेवटपर्यंत शिजू दिली नाही. या नित्य घासाघिशीमुळे राजबंदीवानात कोणी ना कोणीतरी नेहमी इन्कारीवर असे. बारीचे काम अधिक तर नाहीच परंतु पुरे असे देखील सर्व राजबंद्यांकडून कधी झाले नाही. तुरुंगाच्या दारावर एकंदर बंदीवानांपैकी काम करतात किती आणि करीत नाहीत किती म्हणून एक गणन प्रत्यही प्रसिद्ध करावे लागे. राजबंदीवान आल्यापासून त्या गणनात काम न करणाऱ्यांची संख्या 0 अशी कधी झालीच नाही. असा एकसारखा कोणी ना कोणी प्रतिकार करीत ठेवला म्हणून बारीस आणि इतर अधिकाऱ्यांस अधिक दडपीत जायची संधी किंवा साहस करवले नाही. तंट्याचे मूळ सावरकर. कारागारात युद्ध सुरू झाल्यापासून आमच्यावर अधिकाऱ्यांचा किती कडक पहारा होता हे मागच्या प्रकरणात सांगितलेच आहे. त्यातही जेव्हा हे शेकडो राजबंदीवान कारागृहात आले तेव्हा त्यांच्या मनात माझ्याविषयी असणारा आदर, विश्वास आणि पूज्यभाव पाहून मला त्यांच्यापासून शक्य तितके दूर ठेवण्याची बारी पराकाष्ठा करू लागला. पण ते अशक्य झाल्याने ज्या योगे माझ्यावरील त्यांचा विश्वास उडावा असे नाना प्रकारचे प्रयत्न स्वतः करून आणि त्याच्या माणसाळलेल्या पाळीव हस्तकांकडून करवून त्यांचा बुद्धिभेद करण्याची सारखी खटपट तो शेवटपर्यंत करत होता आणि शेवटपर्यंत ती त्याच्या मनासारखी सफल होऊ शकली नाही म्हणून जळफळत होता. राजबंदीवान आणि साधे बंदीवान यांस सांगे, अहो ह्या सावरकराचे नादी लागू नका. तो निष्कारण अधिकाऱ्यांचे रोषास बळी पडील. तो अंगचुकारू लबाड आहे. तुम्ही माझ्या मताप्रमाणे चाला, मी तुमचे कल्याण करवीन. किंवा माझ्यावर तुमचा विश्वास नसेल तर ते पहा, अमुक गृहस्थ, तेही तुमचे राजबंदीवानच आहेत पण किती सभ्य आणि विनीत. त्या योगे त्यांना पहा आम्ही अधिकाराच्या जागा सुद्धा दिल्या. नाहीतर तो आमचा सावरकर पहा, अजून छिलका कुटीत पडला आहे कोठडीत. राजबंदीवानांस इकडे असे सांगत तिकडे अधिकाऱ्यास बारी सारखा आमच्या विरुद्ध लिहित राहिला की हा मनुष्य सर्व तंट्याचे मूळ आहे. हा बंदीवानांस जर्मनीची बढाई सांगतो, इंग्रजांच्या पराभवाच्या बातम्या देतो, कट करवतो, उघडपणे पुढाकार घेण्यास शिक्षेच्या भयाने कचरत नाही. शिखांमध्ये याच्याविषयी असलेला पूर्वीचाच पूज्यभाव पाहून हा त्यास भडकविण्याचा प्रयत्न करील. राजबंदीवानांवरील याचे वजन कितीही भांडणे झाली किंवा मी करविली तरी काही केल्या कमी होत नाही. हा महासाहसी आहे. मला अशा रीतीने एक असुधारणीय भांडखोर म्हणून
अधिकाऱ्यास वारंवार परिचित करून देण्यात बारीचा आणखी एक हेतू साध्य होत होता. तो म्हणजे हा की त्या योगे कारागृहात काही गडबड झाली तरी त्याचे उत्तरदायित्व आपल्या डोक्यावरून काढून चटकन माझ्याकडे बारीस त्या योगे फेकता येई. ही सावरकरांची चिथावणी हे त्याचे पालुपद असे. बारी स्वतःस जितका लुच्चा आणि पटाईत समजे तितका तो एका अर्थी भाबडा आणि मूर्ख असे. साधारण बंदिवानांस ठकविण्यास जे त्याचे कौशल्य उपयोगी पडले ते जेव्हा तो राजबंदिवानांना ठकवण्यास उपयोजी तेव्हा मला तर हसू येई. एकदा त्याच्या मनात आले की आपण जर सावरकरांविरुद्ध ते जे प्रतिवेदन केले आहे त्यातील थोडा भाग त्यास दाखवला तर मात्र तो भ्यायल्या वाचून राहणार नाही आणि मग राजबंदिवानांच्या संघटनेचे नेतृत्व सोडून देऊन त्यांचे काही होवो आपण आपले हित पहावे म्हणून पुढाकार घेणे सोडून देईल. असा काही विचार करून स्वारीने आम्हास कार्यालयात बोलावले. तेथे प्रथमतः आमच्या बुद्धीविषयी, विद्वत्तेविषयी आणि सार्वजनिक कामात निर्भय साहसाने झटण्याविषयी त्याने यथेच्छ स्तुती केली आणि राजबंदिवानांस हीच स्वारी सांगत फिरे, सावरकर अंगचुकारू आहे. आणि नंतर आमच्या या गुणांचा आम्ही दुर्व्यय करीत असल्याने स्वतःस कसे धोक्यात पाडून घेत आहोत ह्याविषयी आमची कानउघाडणी करण्यास आरंभ केला. तुम्हाविषयी सहानुभूती वाटत असूनही मला तुमच्या विरुद्ध काय भयंकर प्रतिवेदने, रिपोर्ट्स लिहावी लागतात ही जर तुम्ही पाहाल तर क्वचित आपण सावध व्हाल. म्हणून मला तसे करणे अधिकारी या नात्याने सक्तपणे निषिद्ध असताही तुमच्यावरील लोभामुळे तुम्हास वाचून दाखवतो. असे म्हणून स्वारीने आपली दैनिकी डायरी काढली आणि आमच्या विरुद्ध त्याने वेळोवेळी काय लिहिले होते ते थोडे थोडे वाचून दाखवले. त्यातीलच जी काही वाक्ये आम्हास आठवली ती वर दिली आहेत. आमच्या हिंदुस्थान सरकारकडे झालेल्या प्रत्येक आवेदनाविषयी, अर्जाविषयी बारी दैनिकीत लिही. ही केवळ थाप आहे. सावरकर कशाही सवलतीने नमणारा आणि धाकाने काही दबणारा मनुष्य नाही. तो असुधारणीय आहे. हा उल्लेखही मला दाखवला आणि मी हे गौप्य फोडू नये म्हणून बजावले. राष्ट्रहितास विरोधी नसलेले वचन पाळले. येथेच आम्ही हेही सांगून टाकतो की बारीने आमच्या विरुद्ध किंवा आमच्या सहानुभूतीचे जे काय गौप्य म्हणून वेळोवेळी आम्हास सांगितले होते आणि आम्ही ते विश्वास देऊन ऐकले होते ते आम्ही केव्हाही त्याची हानी होईल अशा रीतीने कोणास सांगितले नाही. दिलेला विश्वास आणि वचन आम्ही राष्ट्रीय हितास विरुद्ध नसेल तेथे तेथे शेवटपर्यंत पाळावे. आता बारी साहेब दिवंगत होऊन अनेक वर्षे लोटली असल्याने त्या अनेक संवादांपैकी राष्ट्रीय हितार्थ ह्या कारावास कथेत सांगणे जितके अवश्य तितकेच सांगत आहोत. लेखक स्वातंत्र्यवीर सावरकर. वाचन गीता चारुचंद्र उपासनी. सावरकर वाङ्मयाधिकार श्री सात्यकी अशोक सावरकर.